गोल्या आहे का काही पगारातले काही शिल्लक आहे का म्हटलं त्याजवळ काही शिल्लक आहे का 2-3 हजार? अरे नाही ना राजा माझ्याजवळ कुठं रे बा झाकण झुल्या माझ्या सध्या बुडीचे जरा ऑपरेशन होतं ऑपरेशनला द्या पाठवा लागले पैसे नाही राजा काहीच नाही सध्या पैसे ते मला फवारे औषध पाठवायचे होते तुरीवर ते नाही आता पैसे अभि ते माई किस्त झाली ना मोबाईल घेतला दुसरा तिकडे पाठवायचे होते बुडीले माय तो अकात झाला जरासा मालक काही देऊन नाही राहिले मालक म्हणते सध्या ते अंगारच घेतले म्हणते लय करून मालकाचं काही पाहा लागन जुगाड लावा लागन माझ्या कुठं आले खाली कोणी काम काय आता काय गिराईक नाही तर काय अरे झाकण तुल्या ओ नाही ना नाही गमत मालकाले जरा असं सैन्य हा बोला काय म्हणून राहिले अरे बाबू त्या शिवलाल टोय कुठे लावणारे फोन आलाच नाही राजा तो 8 दिवस होऊन गेला ना म्हटलं दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी येतो म्हणजे आलाच नाही अजून लाव जरा त्याला फोन काय तर मग गावात मला पैसे घ्यायले अरे हो राजा हो आलाच नाही जरा माय झोलदाल पाहा लागेल त्याच्यात बरोबर थांबा फोनला तर त्याजवळ आहे का त्याच्यात बॅलन्स आहे का रे हा पायपर खोले त्याच्यात बॅलन्स आहे का माय मोबाईल कुठे माझ्याजवळ माय मोबाईल खराब झाला माय मोबाईल कुठे मी दुरुस्त करायला टाकला तुला माहित नाही का आटलं का ते निरा ते का कधी पाहतो फेक ना चालला बरं माय थोडे घेऊन लावतो जमली मग शिवलाल तब्येत बरी आहे ना आता हो राजा बरी आहे आता ते जरासं घसाटलं होतं बाकी काहीच नाही बरं आहे ना आता जरासं कामधंदे चालू आता याटो गिटो काढतो म्हटलं उद्या पाहिजे बा अजून 2-4 दिवस करणार आम्ही एकदम गडबड काय करता फोन आला वाटते कोणाचा फोन खिशात वाजून राहिला हां हॅलो हां कोण बोलून राहिलं अरे जमली तब्येत शिवलाल भाऊ जमली का म्हटलं तब्येत हो तब्येत जमली ना कोण बोलून राहिलं अरे मी ह्या हॉटेलातून बोलू राहिलो म्हटलं हा हॉटेल माहिती आहे ना हॉटेल टांगा पलटी घोडे फरार हा झाकण झुल्या काही आलेच नाही म्हटलं तुम्ही 2 दिवसात येऊन आले पैसे घेऊन म्हटलं 7 दिवस झाले ना सामानाला लागते ना मालकाने फोन लावला म्हटलं मालकासमोर तुम्हाला फोन लावला का संध्याकाळी मग गावात याला का गावाने अरे कोण झाकण झुल्यापूर आला काय अरे नाही रे बाबू जमली नाही सध्या तब्येत मी जरा दवाखान्यात आलो इकडे आलो मी आपल्या दूर आलो इकडे वर्धा जिल्ह्यात आलो मी इकडे जरा आपल्या सांगी मेघेला आलो मी सांगी मेघेच्या दवाखान्यात आहे तर मला जरा टाईमच लागणार ना आता पैसे नाही सध्या माझ्याजवळ अरे बाबा काही नका सांगू पैसे द्या तुम्ही आज पहिले आणून बा तुम्ही आज पैसे आणून द्या म्हणते मालकानं इकडे मला सुचून राहिले मालक नाही तर मला आला का बा काम इकडे पगार नाही केला इकडे आमच्या मालकानं तुमच्या इकडे पैसे येतं बा त्या दिवशी जाऊ नको देऊ म्हणे कायले जाऊ दिलं म्हणे त्या सामान जास्तीचं काढलं ऑटो ठेवला असं पैसे आले असते म्हणे असं असते करायचे हो तुम्ही पैसे द्या बाबा आज आणून आम्हाला हा जमले वाटते तब्येत शिवलाल काकाची नाही रे जगा दिसून धरायले गाड्या हा टांगा पलटी घोड्या फरार जमला काय अरे मी थोड्या वेळानं लावतो तुला थांब काय तो अरे टांगा पलटी घोडे फरार थांब अरे थोड्या वेळानं लावतो झाकण तुला डॉक्टर आले तपासायला डॉक्टर आले अरे ठेवलंय काय मग लगत माणूस आहे थोडा डॉक्टरला म्हणजे तपासाले माझा डॉक्टरचं गावातच आहे मला माहित आहे ना गावात आहे म्हणून निरोप आहे ना मला गावात आहे म्हणून घरी आहे म्हणून काय बरे काय जावं म्हटलं फोनवर चाललो बोल नसते काय जावं टांगा पलटी घोडावर काय विषय काय जावं म्हटलं म्हटलं का तुम्हाला म्हटलं तुमचं अरे आम्ही ते व्हिडिओ पाहिला म्हटलं आता विचारा घरी भुलेले मग तो जय महाराष्ट्र चॅनल आहे ना जय महाराष्ट्र माझा त्याच्यावर पाहिला म्हटलं आता आम्ही मग टांगा पलटी घोडे फरार आणार बोले हा तेच पाहून आलो आता इकडे आलो म्हणून तोंडातून निघाला का तुम्हाला काय झालं तुमचा काही रोल आहे का त्याच्यात मग आहे तर किती मस्त चॅनल आहे ते जय महाराष्ट्र माझा मग दुपारचे व्हिडिओ ते म्हटलं 2 वाजता द्यायचे हा कधी एखाद्या संध्याकाळी 7 वाजता टाकते म्हटलं ते मग किती मस्त व्हिडिओ असते आज त्याच्या टांगा पलटी घोडे फरार पाहिला म्हटलं आता व्हिडिओ आम्ही कालही पाहिला आम्ही तो व्यापारी मामा व्यापारी त्याच्या पहिली 2-4 व्हिडिओ पाहिले म्हटलं ते व्हिडिओ म्हटलं तुमचं काय त्याच्यात बरं ठीक आहे मारलं काही विशेष वाढवते का पोट्टे इथं माहीत गीत झालं काय म्हटलं काही बरं त्या व्हिडिओतला विषय काय मग हेच नाव होतं काय टांगा पलटी घोडे फरार द्याले इकडे माय पुरे टांगा पलटी घोडे फरार पुरे हे झालं आहे म्हटलं बरोबर ठीक आहे जा असं म्हटलं मी तुम्हाला काही विषय नाही त्या पोट्ट्याला लावा लागेल मला झाकून दिलेले सांगा लागेल इन लेकरचा गावातून 3 मायाच घोडे फरार करून बरोबर जा असंच म्हटलं बाबू जायचं आम्ही तुमची चौकशी करायला आलो चला म्हटलं बाबा अंदर झोपेला होते काही आलो नाही आराम करायला म्हणे भुसना म्हणे आराम करायला म्हणे माय बाबा हा मला चला बा दिसले बाहेर तिकडून आलो धरून मग जमली तब्येत काय म्हणते तुमचे झाले काय घोडे फरार जमले ना म्हटलं बरं आहे आता काय कुठं काही होयच काय झाला काय जमली भाऊ जमली रे जा हा बरी आहे ना हे पा दिसून आला टंटून आहे आता काही विषय नाही ते जरा घसाटले होते ते कोणी रिक्षा आला तो ऑटोवाला तिकडून गाडी आला मी ऑटोून खाली उतरायला चाललो होतो असं त्याची मामुली असा काट लागला मला दुसरं काही नाही अरे ते आता भूषण दादा मगाशी पाहिला ते ऑटोतलं सामान येतं नाही आहे म्हटलं तुमच्या ऑटोत सीट नाही आहे टपनी नाही आहे
ते मागचं ते अजून ते बुलेट निघाला आहे ते 2-4 सामान तर नाही आहे मग ते घसाटल्यावर मग ते सामाने पळाले का? ह्या कधी जज झाला ना एकही केस नाही जिंकू देत कोणाला, सगळे दिले का अंदर टाकून कायच करा. अरे ते आता उत्तरी असे काढा लागते का? अरे ते कसं तिकडे मग ते असं बोलणं चालणं झालं, काढलं ते कोणतरी ऑटोतले सामान ते लोंबा जमी जाईल पावतीचं. बरं जा ते पाय तुम्ही काय जा ना तिकडे जा शाळेकडे जा. राहू दे रे. चले बोले चल. हा जमलीन तब्येत, चल तिकडे पाहू जरासा. बरी आहे ना शिवलाल भाऊ, तब्येत बरी आहे ना आता? अरे किती खेप विचारशील राजा, 15 खेप विचारलं ते आतापर्यंत बाबा. माय बिना महादेव बाबा डॉक्टर तू हो बरी आहे. जाय ते बुडी नाव त्याला वाटते मगाची. हा जा ये मग. हा बरे आता सगळे ओके आहे, जा ये. माय बिन काही डॉक्टर दुखी इथं माणूस कोणी 20 गडा विचारलं 15 विचारायला बरी आहे का? बरी त्याच्या पुढे काहीच नाही. हो जातात मी. बरी आहे ना तब्येत तशी? हा ठीक आहे ना, मग येईन मग अजून भेटायला. बरं गेला बाबा जाणं तसं बरी करतं का असं वाटतं का? बरी पाहिजे होती का? चांगली खरी पाहिजे होती असं वाटतं लोकांना. 10 खेप विचारते बिन चला अंदरच बसा पुरते. आता अजून चौकशा जास्त त्या पोट्याला लावून द्यायला लागेल, झाकून झुलेले गाले पाहायला लागेल, भुसण्याला विचारायला लागेल, असं तर 2,000 काढायला लागेल, फरकार करून नेऊन द्यायला लागेल. नाही त्याच्या गावात काही आल्या गेले तर बस काय राहील मग माही खैरात. आहे का नाही आहे गावात बे लोक? जाम आले जाम. अबे घे ना जाम इकत. थांब ना जाम आले जाम. थांब आता पाय कसा मामाचा भाचे आपण काय कामाचे मग. हा जाम लो जाम. 10 रुपये किलो 10 रुपये किलो 10 रुपये किलो. 5 में 5 किलो 5 में 5 किलो. मॅच झाला काय मामा? मारीन ना आपल्याला का? 10 रुपये किलो जाम एकशे तर काय बोलीन आपल्याला? 20 रुपये किलो घेणी 15 रुपये किलोचे घेणी जाय समजा जाम पडले आपल्या घरात आणि तू 10 रुपये किलो म्हणून राहिला. कोंगाऱ्या वाणाच्या बाहेरच तरी निघून राहिले होते. आता निघते ते फुकटात म्हटलं तर गमेला घेऊन येते. पाय ना एखाद्या महाप्रसादासारखे. आता इथे पाय ना थांबणे येऊ दे 10 रुपये किलो म्हटलं येऊ दे समोर. मग पाहू काय काय सांगायचं तू त्याची काळजी नको करू. मी बरोबर देतो त्याला 40 रुपये किलो नच घ्यायला लागतं ना. माहिती 10 रुपये किलो तर चांगली दिसू राहिली हो शांताबाई जाम. हे पोट्टे इथं आहे इथं उभे वंदू थांब ना. हे पोट्टे इले पाहू ना पहिले मग घेऊ ना आपण. बा काय रे बा लय सस्ती घेऊन राहिला 10 रुपये किलो ना. कुठच्या घरच्या झाडाच्या आहे का जांब? अरे कधी म्हटलं हो भाऊ? कोण म्हटलं 10 रुपये किलो? 10 रुपये किलो ना आम्हाला घरात नाही पडले ते. कोण म्हटलं तुम्हाला 10 रुपये किलो? आले का रे बा रे? हे रुमण्यावर आले का रे? हा नाटकं दाखवता मामाचे भाचे वय ह्या त्या मामा लुटारे भाचे वयले का? ते भाजींदे बना करू राहिले चिवच्या बोलले का आम्हाला? तुम्ही आता ऐकलं ना ओट्यावर बसून कार्य लागला काय? आता बोंबलले नाही 10 रुपये किलो 10 रुपये किलो. हा 10 रुपये किलो. आता आवाज आला एवढा धुर आलो आम्ही धावतले का? इथं आल्यावर नाही म्हणून राहिला. ओ माय बाई पोट्टे तर बाजिंदे दिसू राहिले होय. आता तर हे 10 रुपये किलो म्हणून राहिले होते ना आता म्हणून राहिले 10 रुपयाने भेटते का बाजिंदे हवे? अबे मग मी ऐकलं ना का? रेकॉर्डिंग पाहिजे होती का बे तुमची बे? हा पहिले तर बमलून राहिले तुम्ही 10 रुपये भंग बमलले तुम्ही लोक. 10 रुपये किलो जमा केले ना आता म्हणता 10 रुपये किलो भेटवाले का? काय किलो निघाले तुम्ही? अरे भाऊ 40 रुपये किलोच्या खाली परत नाही म्हटलं. 40 रुपये किलो द्यायचे आहे. 40 रुपये किलो 40 रुपये किलो 10 रुपये किलो कोण म्हटलं? 40 रुपये किलो म्हटलं ना. अरे आले नाही आले रूमण्यावर आले हे जास्त. हा निरा चिवट्या बुरले को आम्हाला झाबरो. थांब येले रूमनच दाखवतो आता कसं मारते जदन का. तसं नसते ते मारते एकदम गडबड नसते करत कोण्या गोष्टीची. जरा शांत राही ना. अरे बरं ते जाऊ दे. 10 रुपये काय म्हटलं मग तुम्ही? 10 रुपयाचा काय विषय होता? मी सांगतो ना. मी बोललो ना. काय बोललो? 10 रुपये किलो. काय तुम्हाला आवाज येते बे? अरे 10 रुपयाले पाव किलो म्हटलं. पाव किलो मग काय किलो झाले? हा 10 रुपये पाव किलो. 10 रुपये पाव किलो. आणि पाव ऐकून आले का तुम्हाला? अबे 40 रुपये किलो. एक पाव किती होईन मग? 10 तास होईन ना. काही शाळेत निघेले का बाईकचे लेकर तुम्ही रे बारे? बिना शाळेचे शिकून आले हे करू आले का बारे? काही लोक 40 रुपये किलो पाव किलो. हा पाव ऐकून आला येईल रे. हो का यानं 10 रुपये पाव किलो म्हटलं का 10 रुपये किलो म्हटलं? पाव तर ऐकूच नाही आलो हो शांताबाई. मला किलोच ऐकू आलं ना. बाजिंद पोट्टा आहे ते 10 रुपये किलोच ऐकू आलं मला. काही लोक चिवट्या बनवले बे हे पोट्टे आपल्याला. हा लेका तिकडे दुरून आम्हाला आवाज लोक आले पाहिजे म्हणून 10 रुपये किलो. इकडे आल्यावर पाव लावून आला नाही. पाव ऐकू तरी आला कोणाला? शांताबाई तू शांता का तुला आला काय? बंधू का तुला आला आवाज ऐकवायला घ्यायचा? हा पाव किलो म्हटलं काय ना? आम्हाला किलो ऐकवला 10 रुपये किलो. आता म्हणजे 10 रुपये पाव किलो म्हटलं म्हणे. पाव किलो कोणाला ऐकवायला सांगा? नाही रे बाबू आम्हाला इथं 10 रुपये किलोच ऐकू आलं. हातचं काम सोडून दिलं ना राजा म्या. इकडे आली धावत राहू दिला. हातही नाही धुतला. अर्धा हात धुतला चालली आली पयत इकडे 10 रुपये किलो म्हटलं तर यानं. बाबा गोटीवाल्यासारखा गेम केला करू आले का रे बारे तुम्ही रे? हा गोटीवाल्यासारखा गेम करू आले काय? लाल पे लगाव काली पे लगाव पिली पे लगाव सगळं अंदरच. अरे नाही ना राजा भाऊ तुम्ही सांगा बरं आम्हाला पुरणार आहे का 10 रुपये किलो? सांगा म्हणजे आम्ही का चोरून आणले मेहनत लागते ना जास्त. 10 रुपये किलो निकाल नाही परत चोरून आणले तरी सांगा बरं. त्यानं पाव म्हटलं ना त्याचा पाव त्यानं बारीक आवाजात म्हटलं तो किलोच्या जोऱ्यानं आवाज ऐकलं. हा तेच तर म्हटलं का रे चिरगुंडे पाव किलोच म्हटलं ते. मग काय तर बा आम्ही काय लिहित 10 रुपये किलो कसं विकू? मग तिकडे तू फुकटात वाटून द्यायला पुरते. पाव म्हटलं किलो जोर आहे ना म्हटलं मी फक्त. मग पाव पहिले आरामात निघ ना. पाव किलो
₹10 पाव किलो असं म्हटलं ना, ₹10 पाव किलो. अलो बा झालं काय याचं तर काही समजून नाही राहिला. पाव पाव म्हटलं लेकानं, पाव म्हटलं म्हणजे पाव नाही ऐकू आलं, किलोच ऐकू आलं आपल्याला म्हणते. काय माहित पाव. बरं बरं जाऊ दे. काय 40 रुपये किलो नाही ऐकून आले काय? आता आले बा मुद्द्यावर भाऊ. हा 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 40 रुपये किलो. मग काय तर पाय ना कसे जांब आहे तर एक नंबर जांब आहे ना. घेऊ काकी घे ना जांब, घे ना. पाय ना कसे आहे बिलकुल 8 दिवस खराब नाही ना. आता तर सकाळी तोडून आणले ना बाबा झाडाचे ताजे. पाय ना 40 रुपये किलो काही काहीच नाही आम्हाला. घरातच 30 पडले ते. ₹10 आमची मेहनत. बापरे बापरे जांब किंमत चांगले दिसून राहिले तसे. घे ना मग 50 2 किलो. हा अरे 50 2 किलो देतो बा. अरे जाबरू आहे ना लेको सारख्यानं निरा सडला सांबार पाहिजे बे. अरे बाबा आम्हाला 30 न घरात पडले ना बाबा भाऊ. 30 न घरात पडले ना सांगून राहिला. ₹5 जास्त द्या बाबा. 35 न तर घ्या. हा 40 आणि 35 रुपये किलो ना. नाही नाही जीव खावलून सांगून राहिले ते. असं द्यायचं असं 35 न पुरत नसन त्याला 30 न. घेत असं ना घ्या रे गळे ते अजून 35 न म्हणत 35 देऊ ना. त्याच्यापेक्षा कमी नाही होत नाही रे. नाही ना पुरत नाही ना. आता काय ₹5 म्हटलं त्यानं बा. ₹5 द्या द्या. काय मग आता आम्हाला पोट भरायला लागते ना. हे आमच्या गावातले सगळ्यात जुने माणसं आहे म्हटलं. डॉक्टर साहेब सगळ्यात जुने. हा डॅनी होय. हा सगळ्यात याच्यापेक्षा मोठं कोणीच नाही आहे म्हटलं. हा पुऱ्या आमच्या गावात म्हटलं हेच मोठे आहे. यायचं वय यायलाच माहिती असेल पण पुऱ्या गावात मोठे आहे. काय औषध भेटू राहिली का फुकटात का काही ऑपरेशन काय विषय काय डॉक्टर साहेब कायचा सर्वे होय? थांब ना सर्वे नाही हेच तब्येता म्हातारे जे असं गावात जायचे तब्येता ते. आता एक काम पाहिजे आम्हाला डॉक्टर लोकांना. सरकारी डॉक्टरला जास्त दिले म्हटलं. किती वय असेल तुमचं आबाजी? वय किती असेल म्हटलं तुमचं? ते आता महात्मा गांधी संघ सत्याग्रहात त्या वक्ती गेलतो. तिथून मग समजा पुढं समजा त्या वक्ती आता असं मीच काय माहित वयाचं तो काही ध्यानात नाही येत. असं तरी 100च्या आसपास गेलो असं नाही का रे देवलाल? आता मला काय माहित बा. आता तुम्हालाच माहित असं ना. आता 100च्या आसपास आहे का वर आहे तुमचं. आता तुम्हीच आहे ना पुऱ्या गावात मोठे. दुसरं कोण नाही आहे. बापा आता अंदाज कसा काढ बुड्याचा. बुडा म्हणते बरं ते स्वातंत्र्याच्या वेळेस स्वातंत्र्य भेटलं त्या वक्ती कोण्या शाळेत गेले होते का काही तुमचं काय म्हणजे त्यावेळेस कोण्या पोझिशनवर होते तुम्ही? म्हणजे कोण्या याच्यावर काही याच्यावर होते का? कुठं धावपळ होती काय? हो त्या वक्ती जरा आता धावपळ चालू होती. गांधी बुड्याचे मांग होतो मी. आणि तिकडे त्या मग जिनाली काढलं होतं तिकडे. मग जिनाचं मग हा त्या वक्ती ते जरा होतंच माझ्या रंगातच काम होतं त्या वक्ती. हा समजा ना मी समजा त्या वक्ती असं 18-20 वर्षाचा असं. चला लागलं काहीतरी निदान लागलं. म्हणजे त्यावेळेस तुम्ही 18-20 म्हणजे 20 वर्ष धरतो मी. हा आणि आता हे 75 बापा आले मग 100च्या आसपास आले. तुम्ही 95च्या वर आहे ना जवाबाजी. बरोबर आहे असं तुमचं आहे. त्यावेळेस कार्य नाही म्हणजे स्वातंत्र्य सैनिक होते का तुम्ही? हो से आहे ना स्वातंत्र्य सैनिकाचं आहे ना. मला भेटते ना ते. हो बरोबर आहे. बाकी तो त्या वक्ती समजा असं आहे. मग ते डॉक्टर साहेब बरं आहे. आता तब्येत गिब्बतीच काही सध्या तर चांगलीच आहे. काही वांदा तर नाही आहे. काही असं कचकच नाही कणकण नाही असं. हो ना. तर तुम्ही म्हणजे आता उठता गिट्टा किती वाजता? मी तसा म्हणजे सकाळीच 4 वाजता 4लेच भो त्याच्या 4लेच उठून बसत असतो. मग जरा कचरं मचरं पेटवलं ताप माप जरासं बस झाडझूड केलं आणि बस आपलं मग घोड्यावर टांग टाकली का तो दिवस निघायच्या पहिले वावरात हजर असतो. मग चालू का मी डॉक्टर साहेब? चलतो मग मी. तिकडे ढोरं गिरं सोडा लागते मला. आता हे बाकीचं पाहून घेता तुम्ही. आता हेच म्हातारे बुड्डे जे आहे. हा हे आता हे आहे. बाकीचे आहे तिकडे मोठे बा आहे तिकडे. अजून ते सरपंच आहे अजून गावात आमच्या. थांब ना रे देवलाल रे. काय घाई करू राहिला. थांब ना. आता आले डॉक्टर साहेब तर जरासं गोष्टी माष्टी बोलणं चाललं. ते जरासं मला औषध देता मलम गिलम असन ना तर जरासं अंगाई खातो. जरासं गोया मोया देऊन ठेवजा म्हणजे असं नुपर सुपोदे पडले. अरे बापरे बुडा पुरा आता इथं दिवसच का माझ्या बुड्याला काय टाइमपासच पाहिजे. गोष्टी करा निघा औषधही काढा नाही. हो देतो हाय गोया शिल्लक काय माझं देतो बा. चल नाही थांबा देवला भाऊ थांब ना. ते कसं मला माहिती नाही घरी गिरं ते कुत्रे कात्रे हे ते राहायचे बेपटा तुम्ही जाता नाही. थांब ना बस लवकर तुम्हाला सुट्टी देतो. हा बस ये जरी औषध देतो सध्या नाही. गाडीचा बॅग ते मी पाठवतो याच्या थोडा. हा ठीक आहे. तब्येतीकडे ध्यान द्या जरासं. तुम्हाला 150 वर्ष जगा लागते. काही बोलता डॉक्टर साहेब 150 वर्ष बा करायले कोण आहे. भाकर थापायले कोण ना कोण काढून अजून 50 वर्ष नाही बाबा एवढं नाही पाहिजे.
माझ्यासाठी शेंगा तोडल्या का त्या गुरुजीला दिला शेंगा आणून तू दिमाग खराब कर. गुरुजीने का पैसे दिले का मला विचार पडता गुरुजीने पैसे दिले का मला रुपया तरी दिला रुपया काही लावून नाही बिचारे दिमाग खराब कर. जा बरं घरी जा बरं तू जा शाळा झाला चालली जा घरी फालतू काही दिमाग खाय घरी तसं इथे दिमाग खाय धंदे कोणाली ते मला नको सांगू बाबू त्या म्हटलं होतं मला पैसे दे म्हणून मी तुला शेंगा तोडू लागल्या. मला पहिले 10 रुपये दे. मी माझ्या मैत्रिणीसोबत चालली गोळ्या खायला तिकडे दुकानात. ते थांब ना दिमाग नको ना चिंगरे तू जाय बरं. हे पाय मी कधी जास्त दिमाग नको तू एकदम माझा दिमाग झालाय पहिले मॅट. तू जाय बरं तिकडे. ए मुलं कशाला ओरडून राहिले रे? कशाला भांडणं करू राहिले तिकडे? पाय ना मास्तरी कल्ला कुणाला बाई कल्ला कर झाली चिंगरे जाय जाय मग देतो मी तुला दाना मला पैसे लागन बाबू. मी घरी जातो आता. मी आईला सांगतो तुझे नाव. मला पैसे लागन. ते सांगा तू इतका काय सरले ते मला नको सांग. मला पैसे दे. पाहिजे आता गुरुजी आता जरा घरी पोट्टेची ऑप्शन कमी लागू दे. जाता जाता स्ट्रिक ठेवा आपल्या वर्ग. मॅडम ते पोरायला म्हटलं रोज शाळेत हजाराला होता गैरहजारा कमी करा जरा आता. तिकडे वरून साहेबाचा फोन आला होता. गैरहजारा आता दिसू नका देऊ म्हणते जास्त. आणि सकाळपासून तर संध्याकाळ म्हणजे पूर्ण याच्यात पूर्ण दिवसभरची हजेरी लावता यायची. हा अर्ध्यातून कोणाला जाऊ नका देऊ घरून. तेच म्हणून राहिलो. हो ना सर. पोरं घरी गेल्यावर परतच नाही येत. काय करावं आता? हो बरोबर आहे मॅडमचं. काय तो आता दुपारच्या वेळेस हजेरी लावा लागते यायची नाही काय. चला चला रे घंटी मार रे. ओय जगा चला झालं ना बसा आपल्या वर्गात. हा ना घंटी का मला घंटी मारायला लावता का निरा मायात मागायला लावता का त्या घंट्या. हा गुरुजीला मागायला लागन पोट्टीला पैसे द्यायला लागन माहिती पोट्टी चिमरीचे दिमाग किती काही एखादात म्हणा लागन गुरुजीला पोट्टे आले का ते भुल्या भुरे हे खाऊन टाकेन माझ्याजवळचे एकट्यात म्हणा लागन गुरुजीला पोट्टी मागतल्याशिवाय राहत नाही माहिती. अरे क्या बोलताय जगन सेठ चलो जल्दी स्कूल में चलो. हा नमस्कार मंडळी नमस्कार. काय म्हणता काही गुरुजी आहे म्हटलं ओळखता ना. गुरुजीची ओळख आहे ना. बाबा तिकडे शांताराम मौल्य देवदास बोलत ओळखता तुम्ही मोठ्या माणसाईले. माय आमच्या इकडे लक्ष ठेवता ना. हा पाहिजे चॅनलचं नाव आपल्या लक्षात ठेवता. जय जय महाराष्ट्र माझा. रोज व्हिडिओ येते आपल्या दुपारी 2 वाजता. इकडे तिकडे झालं तर लागला एखाद्या वेळेस 4 वाजता नाही तर संध्याकाळी 7 वाजता. हा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. जुने भरपूर व्हिडिओ आपले 500-600च्या वर. हा 101 व्हिडिओ आपल्या चॅनलचं नाव जय जय महाराष्ट्र माझा डबल सांगतो. आणि कमेंट करा कोण किती वाजता व्हिडिओ पाहिला हे सांगा फक्त. म्हणजे आम्हाला सर्वात माहीत पडते कोण पाहून आलं बा कुठून पाहून आलं. बस बाकीचं काय आता चालू दे ना बोलणं चाललं. सबस्क्राईब करा लाईक करायला बोलू नका म्हटलं. लाईक म्हणजे आपला ऑक्सिजन. लाईक जेवढे होईल तेवढे म्हटलं व्हिडिओ आपले ताकद न चालन ताकद नाही येईल. म्हणून म्हटलं लाईक एकदम कमी नका होऊ देऊ. मग आम्ही टाइम काढून व्हिडिओ काढतो तुमच्यासाठी. तुम्ही फक्त लाईक करायला हे नको फक्त लाईक दाबाच लागते तुम्हाला. तो अंगठा असता. हा चला पहा उद्याचा व्हिडिओ आजचा कसा लागला धन्यवाद. आजचा व्हिडिओ सांगा कसा सांगा झाला तर. हा उद्याचा अजून पाहिजे रोज व्हिडिओ येते दुपारी. चला रे पोट्टे चला रे बोले चला वर्गात वापस.